ज्ञानेश्वरी वाचन क्रमशः सुरू आहे. वारीच्या वाटेवर उपासनेतून वारी आपली सुरू आहे आणि त्यामध्ये आपण हरिपाठ वाचन करतोय, पसायदान वाचन करतोय, ज्ञानेश्वरी वाचन करतोय आणि रामकृष्ण हरी मंत्रही आपण म्हणतोय. आणि यासाठी आजचा मात्र श्लोक आपण 12वा श्लोक बघतोय. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे, तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्रपय गाध पळे भूत बाधा भेणे तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे हरिपाठाची ओळीने आपली सुरुवात झालेली आहे. आणि आज आपला विश्वाचे विशाल स्वरूप हा भाग आपण प्रस्तावनेतला जो गद्य भाग आहे तो आधी आपण बघतोय. आपण ही ज्ञानेश्वरी भले आपल्याला 2-3 वर्ष लागोत, पण आपण ही अतिशय साध्या पद्धती रोज थोडं थोडं आपण हे चाटण आहे ते चाटणार आहे. ज्याप्रमाणे आपला रोग, आपला हा प्रपंचाचा रोग, भवरोग जर आपल्याला टाळायचं असेल तर रोज थोडं थोडं चाटण चाटलं पाहिजे. आणि त्या चाटणामुळे आपल्याला प्रापंचिक आपले जे काही क्लेश असतील ते निघून जातील आणि आपल्या मनात जे काही मळभ असेल ते सुद्धा दूर होईल. त्यासाठी आपण हे ज्ञानेश्वरीचं वाचन आपण अखंड करणार आहोत. तेव्हा आज आपण विश्वाचे विशाल स्वरूप हा भाग बघतोय. जगत हे मिथ्या आहे आणि ब्रह्म हे सत्य आहे. हा विचार समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने स्वीकारला गेला होता. जर जगत हे मिथ्या आहे तर या जगतातल्या नाशवंत गोष्टीतून आनंद प्राप्त होऊ शकणार नाही. त्यामुळे प्रपंचाचा त्याग करून मोक्षाची प्राप्ती करावी असा विचार काही लोकांच्या मनामध्ये ठसलेला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या लोकांच्या अंतर्मनातील विचार जाणून घेतला. लोकांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये दृश्य जगत हे अज्ञान किंवा अविद्या हिचे कार्य नसून दृश्य जगत म्हणजे सत चित आनंद परमात्म्याच्या लीलाविलास आहे. विश्व म्हणजे चैतन्याची सहज क्रीडा आहे. ज्याप्रमाणे माणिक रत्नाच्या तेजाने झाकले जात नाही त्याप्रमाणे विश्व निर्माण झाले तरी परमात्मा झाकला जात नाही. अज्ञानातून दृश्य जगत निर्माण होणे शक्य नाही. अज्ञानाचा शोध घेऊ लागलो तर अज्ञान सापडत नाही. अज्ञानावर राहू शकत नाही, ज्ञानावरही राहू शकत नाही. समुद्राच्या लाटा क्षणभंगूर असतात. याचा अर्थ असा नाही की पाण्यामध्ये नित्य नवे दर्शन होत असते. त्याप्रमाणे पाण्याचे नित्य नवे दर्शन होत असते. लाटांच्या रूपाने वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाण्याचे दर्शन घेतो. पाण्याचे नित्य नवे दर्शन होत असते. त्याप्रमाणे विश्व हे नित्य नूतन आहे. प्रभूचा नित्य नवा आविष्कार आहे. सदैव आणि आविष्कार सदैव जाणवत असतो. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. धर्माचा पाया भरभक्कम पाहिजे. धर्माच्या आधारावर अर्थाची प्राप्ती केली पाहिजे. धर्माच्या आधारावर अर्थ मिळवला नाही तर अर्थाचा उपयोग होत नाही, त्या अर्थाचा दुरुपयोग होतो. काम म्हणजे विश्वातील चांगल्या गोष्टीचा आस्वाद घेणे. धर्म कळला नाही तर विश्वातील चांगल्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही. म्हणून धर्म हा पाया आहे. या धर्माच्या आधाराने मानवाला शेवटी मोक्षाची प्राप्ती होत असते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थाचा विचार अनेक उदाहरणांच्या साहाय्याने मांडलेला आहे. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी कसा बनवू शकेल
बनू शकेल याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. याचसाठी अनेक लोक या ग्रंथांचा अभ्यास करतात, ज्ञानेश्वरीचे पुन्हा पुन्हा पारायण करतात. हा ग्रंथ एकदा वाचून समजू शकत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा वाचणे महत्त्वाचे. जीवन म्हणजे काय हे समजून घेतल्याशिवाय जीवन आनंदी बनू शकत नाही. ज्ञानेश्वरीतील 9000 ओव्या म्हणजे भवसागरातून पार होण्यासाठी नावा आहेत. यासाठी ज्ञानेश्वरी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक कण हे भगवंताचे स्वरूप आहे याची आपणास जाणीव होऊ शकते. अशी जाणीव झाली की आपण त्या आनंदाशी एकरूप होतो. जगाचे स्वरूप कळले नाही तर मानवी जीवन सुखी होणे शक्य नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाचे खरे स्वरूप समजावून सांगितले आहे. ते त्यांचे जगावर फार मोठे उपकार आहेत. आणि आता जीवाचे स्वरूप आपण उद्या बघणार आहोत. आपण रोज थोडा भाग बघतोय की जेणेकरून आपल्याला ते ऐकून, ते पुन्हा पुन्हा ऐकून, वाचून, ते आत्मसात करून त्याचं चिंतन मनन होऊन ते आत ठसलं पाहिजे. आणि आत ठसलं की मग त्याचा आपल्या जीवनावर योग्य तो उपयोग होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. हा ज्ञानेश्वरीचा सोहळा सर्वांपर्यंत पोहोचावा, सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा, सर्वांनी ऐकावं, हीच यामागची भावना आहे. श्रीराम समर्थ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.